बघा, हा राम मंदिर हा 2 खाजगी ट्रस्टचा जागेचा वाद होता. अनेक वर्ष चालला होता. सर्वांनी सांगितलं की हा वाद सुप्रीम कोर्टाकडे देऊया. सुप्रीम कोर्ट जो निर्णय देतो आपण सगळे मान्य करूया. काँग्रेस पक्षाने सांगितलं, भाजपने सांगितलं, इतर पक्षांनी सांगितलं, दोन्ही ट्रस्टने सांगितलं की आम्हाला जो काही निवाडा होईल तो मान्य होईल. आम्हाला सुप्रीम कोर्टाने एक दिवशी निवाडा दिला आणि ती जमीन त्या हिंदू ट्रस्टला दिली. त्या हिंदू ट्रस्टनं लोकांच्याकडून पैसे गोळा केले, तिथे एक भव्य मंदिर बांधतायत. त्यामध्ये वादाचा काही प्रश्न नाहीये, स्वागत आहे आमचं. तुम्ही मंदिर बांधताय, बांधा, हरकत आहे. प्रश्न आता वाद कसा निर्माण झालाय की ते मंदिर अजून 2-3 वर्ष लागतील ते पूर्ण व्हायला, तरी तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर प्राणप्रतिष्ठा करायची घाई केली. बरं, शंकराचार्यांना बोलवलं नाही, धर्मगुरूंना बोलवलं नाही. धार्मिक कार्यक्रम आहे का राजकीय कार्यक्रम आहे हे जनतेला सांगितलं पाहिजे. मोदी कुठल्या अधिकारामध्ये त्याचं भूमिपूजन किंवा शिलान्यास करतात किंवा प्राणप्रतिष्ठा करतात? राष्ट्रपतींना का बोलवलं नाही? ते विशेष समाजात म्हणून असं आहे. ते अनेक प्रश्न आहेत. उलट शंकराचार्य तर काय बरेच काय बोलले की आम्ही हे चुकीचं आहे, सगळं अर्धवट मंदिराची प्राणप्रतिष्ठा करणं चुकीचं आहे. आता ते काय करायचं ते मोदी ठरवतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.